पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुला वाढदिवसाच्या अनेक 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 शुभेच्छा. आणि मला खूप ते हे कळत नाही गिफ्ट वगैरे. मी आपलं हे आणले चॉकलेट्स. तुला आवडत असतील ना? माझी फेवरेट्स आहेत. अरे थँक्स मॅन. पण तू काही आणलं असतंस तरी मला आवडलंच असतं, सो डोंट वरी. थँक्यू. बरं ते किती वर्षाची झाली नेमकी? हॅलो, एक सांगून ठेवते, लक्षात ठेव. मी ना आता एक लेडी झाली. ओके, सो वय नसतात विचारायची. तू हे म्हणजे तेवढं वय झालंय का आता? हां, तेवढं वय झालं. हो सॉरी. ठीक आहे, माफ. आणि विचार. नाही विचार रे. ते ड्रेस एवढाच आहे? तेवढाच आहे पट्ट्या. मी खरं मावशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर कमिंग. खूप बरं वाटलं. हो हा, नमस्कार कर. अगं बाई, आयुष्यभर खूप मोठी हो. जो काही आनंद हवा असेल तो सगळा तुला मिळेल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. कुणी औक्षण करणार आहे का नुसत्याच गप्पा मारणार आहात? होणार आहे औक्षण. बशील जर चला आता केक कापूया का? कापूया केक? नाही मामा, थांब थांब. माझा एक आज स्पेशल गेस्ट येणार आहे. कोण? आपण सेल्फी काढूया ना तो. हो, चल. ये ना पाठव. मावशी पुढे या. माई मावशी पुढे या. वन टू. बार बार दिन ये आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू राधा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे माय डियर राधा, हैप्पी बर्थडे टू यू. या हॅपी फॅमिलीच्या फोटोज मध्ये कोणीतरी एक माणूस मिसिंग आहे ना राधा? किती वेळ झाला, तुझ्यासाठी थांबलो होता मी. यस, आ गया मैं. वाव, कसा सासूबाई? क्या बात है. शेवटी काही झालं तरी तो माझा जन्मदाता आहे, राईट? हे तू फार चांगलं केलंस राधा. शाब्बास. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू फॉर कमिंग. ए, मी तुला थँक्स म्हणणार आहे, कारण इथे येण्याचा हट्ट हा माझा होता. थँक्यू व्हेरी मच या सगळ्या लोकांच्या मध्ये तुम्हाला सामील करून घेतला. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. बेटा बोल, तुला काय गिफ्ट हवंय माझ्याकडून? बघा, म्हणजे मी काही सिरियस मागू शकते आणि जर तू प्रॉमिस केलंस तर मग तुला ते पाळावं लागेल. अरे बिंदास माग रे. मला एक वचन हवंय तुझ्याकडनं. दिलं, हे घे. बोल. ओके. वाव. त्याचं काय आहे? माझ्या मामाचं आणि सौरभचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि दे आर मेंट फॉर इच अदर. आणि मला तू
त्यांच्या आयुष्यातनं कायमचा निघून गेलेला हवायस. तर बर्थडे गिफ्ट देणारच असशील तर साईन कर. प्रॉमिस केलंस ना तुम्हाला, मी जे मागीन ते देशील ते. सो प्लीज. ओके. हा निश्वास टाकायला 20 वर्ष घेतली या माणसाने. आज एका क्षणात त्यांनी मोकळं केलं. इतका विक्षिप्त आहे का ग हा? आपल्या कल्पनेच्या पलीकडचा विक्षिप्त आहे तो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राधा. हॅपी बर्थडे टू यू. त्याचं काय आहे ना, माझ्या मम्माचं आणि सौरभचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि दे आर मेंट फॉर इच अदर. आणि मला तू त्यांच्या आयुष्यातनं कायमचा निघून गेलेला हवायस. स्टेप बॅक, मागे हो. मला बाप नाही. हे सगळं वेळेवर का नाही दिलं इतकंच होतं तर. आता लेट झालं, मला नाहीये गरज याची. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राधा. हॅपी बर्थडे टू यू.
त्याचं काय आहे ना, माझ्या मम्माचं आणि सौरभचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि दे आर मेंट फॉर इच अदर. आणि मला तू त्यांच्या आयुष्यातनं कायमचा निघून गेलेला हवायस. साईन कर. किती मोठी झालीस पिल्लू. आईचं दुःख समजून घेतेयस, आईच्या पाठीशी उभी राहतेयस. इतक्या लवकर कशी झालीस मोठी. हॅलो, बोल. किती दिवसांनी तुमच्या तोंडून असं मोकळेपणाने बोल असं ऐकलंय. नाहीतर गेले काही दिवस साध्या तुमच्या हॅलो मध्ये पण दडपण असायचं. काय करू पाट्या, वेळच तशी आली होती. आली होती पण निभली. आणि या सगळ्यात राधाचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हाला नेहमी वाटायचं ना की तुम्ही तिला जास्त स्वातंत्र्य देऊन चूक तर करत नाही ना. आज अक्षरशः जादू केली तिने. मला तर खरंच वाटत नाहीये पाट्या, हे एवढं सगळं या चिमुरडीनं केलं. अहो, आता राधाला लहान चिमुरडी असं म्हणणं बंद करा तुम्ही. बघता बघता तिचं लग्न करायची वेळ येईल आणि मग अचानक धक्का बसेल तुम्हाला. ते तर आहेच. तर माहितीये पाट्या, प्रत्येक आईला वाटत असतं की तिच्या बाळांनी अगदी पटकन मोठं व्हावं. आणि त्याच वेळेला हेही वाटत असतं की त्यांनी असंच छोटूसं राहावं. आता या प्रॉब्लेमला काहीच सोल्युशन नाहीये. खरंय. पण मला राधाचं खूप कौतुक वाटलं मनापासून. तिचंही आणि तुमचंही. अय्या, माझं कशाला. अहो, कशाला म्हणजे तुम्ही संस्कार केलेत राधावर, एकटीने वाढवलंय तिला. तुमचं कौतुक करायला नको. आणि आता पुढचे काही दिवस राधाला खूप जाच करू नका. हा, तिला जरा मजेत आनंदात राहू द्या. आता तिच्याच खोलीत आहे मी. राधा गाढ झोपलीये. वा, झोपू दे झोपू दे. मी तर म्हणतो पुढचे काही दिवस आपण सगळेच थोडेसे रिलॅक्स होऊन थोडेसे आनंदात राहूया, जगूया. गेले काही दिवस आपण सगळ्यांनी वेगळ्याच प्रेशरमध्ये, वेगळ्याच दडपणाखाली काढलेत. डन. चला, आता मी तुमच्या मायलेकीच्या मध्ये लुडबुड करत नाही. तिच्याबरोबर वेळ घालवा. गुड नाईट. बाय पट्या. सचिन, सौरभा, वल्ले, ओ श्रीमंत मोरपंत एडके, या या रे या. वा वा वा, माई मावशी. सचू, ये 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 लवकर ये. हा, शिरा म्हणजे एक नंबर. बस सचू. वल्ले, जा जरा आतनं ताटल्या घेऊन ये. चल. आई आई ग ईश्वरा. मावशी, रवा भाजण्याचा खमंग वास जेव्हा मला आला ना, तेव्हाच मी ओळखलं की आज शिऱ्याचा बेत आहे. वा, सौरभराव, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. काय मावशीबाई, त्या शिऱ्यामध्ये काजू घातलेत ना? या तुम्ही इकडे या. या. नाही मावशीबाई, अशा चिडू नका हो. मी आपलं सहज विचारलं. नाही, मी चिडत वगैरे नाहीये. या पातेल्यात जितके काजू आहेत ना, ते सगळे वेचून घ्या. म्हणजे तुमच्या जीवाला शांती मिळेल ना. अयो मावशीबाई, असं काय बोलताय तुम्ही? अहो, मी किती वाळलोय बघताय ना तुम्ही. बघा ना. मग ही तक्रार तुमच्या लेकीकडे करा ना. सत्यानाश. दे ग मला त्या ताटल्या दे. ए वल्ली, आप्पा काय सांगतायत बघ. आप्पा. नाही नाही सौरभराव, मी कुठं काय बोललो नाही, काहीच नाही. आप्पा काय म्हणणार आहेत? मला खायला द्या, मला खायला द्या. हो ना? वल्ली. हा, आले, थांबा. सच्चू, सच्चू, अरे अरे काय लक्ष कुठे आहे तुझं? सच्चू,
सचू अरे मावशी काय म्हणते रे? हा वल्ली घे ग बाबा घ्या बाप्पा. का मावशीबाई, हा हे वडीलधाऱ्या माणसांची ही अशी थट्टा करणं चांगलं नाही बरं का. म्हणजे माझ्या ताटलीमध्ये एवढाच शिरा. अगं बाई जरा अंदाज चुकला हो माझा. काय झालं, मी विचार केला आता आधीच हे गोडाधोडाचं आहे तर घरातल्या पोराबाळांना द्यावं, म्हणजे काय उरलंय त्याच्यात आपण भागवावं. बघा ना तोपर्यंत भांड्यानं तळच गाठला. मावशी आप्पा तुम्ही माझी प्लेट घ्या. हा, घ्या 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 ओ. ओ आप्पा, असा कसा माझा अंदाज चुकेल? घ्या. आता कसं सगळी पोरं आज इतके दिवसांनी आनंदात आहेत, सगळं घर आनंदात आहे. आज कसले आले काटकसर? या. पण काय आहे, ह्या शिऱ्यामध्ये थोड्याशा चारोळ्या, बदामाचे तुकडे, 1 किलोभर पिस्ते असं जर असतं ना तर खूप छान झाला असता. ठीक आहे, आता याच्यावरच भागवून घेऊया. सौरभा, तुझ्यावरचं आणि अनामिकावरचं संकट टळलं. देवाचीच कृपा झाली आणि त्या निर्दयी माणसाला सही करायची सुबुद्धी झाली. आता बघ, ह्या पुढे सगळं छानच होणार आहे. छान होणार आहे म्हणे. काय दिवाळी आहे गोडाधोडाचं करायला? एकतर इतक्या दिवसांनी सगळं नीट होतंय आणि त्यात ते आकाशने का माती खाल्ली काय माहिती. थोडं बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे वेगळाच विषय राहत नाहीये मला, म्हणून. जास्त विचार करू नकोस, बोल काय झालं? ते तू रिया मॅडमला आधीपासून ओळखतोस ना? सचू ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का रे? नाही नाही, ऑफिसमध्ये नाही झालंय काही. त्या जे रिया मॅडम त्या जरा जास्त फ्रेंडली आहेत का रे? नाही, मी पटकन हसलो. अरे मला आधी मिस अनामिकांबद्दल असंच वाटायचं की असं कसं पटकन बोलतात, अशा खूप कॉन्फिडंट आहेत, सहज म्हणजे कोणाशीही बोलतात, एकदम मनमिळाऊ. म्हणजे अरे असतो एकेकाचा स्वभाव. अरे असं नाही रे. म्हणजे आता बहीण अनामिका मॅडम तुझ्या कॉलेज पासून मैत्रीण आहेत ना, ते वेगळं आहे. आता कसं सांगू, रिया मॅडम सगळ्यांशी नाही वागत तशा, फक्त माझ्याशी नीट बोलतात, माझ्याच टेबल पाशी येतात, घरी पण येऊन गेल्यात आपल्या. सचू अरे त्या तुझ्याशी वेगळं वागणारच ना. त्यांना माहितीये की तू हायली क्वालिफाईड होतास, तरीही पिऊनची नोकरी पत्करली होतीस तुझ्या तत्वापायी. त्यांच्या कंपनीमधला इतका मोठा घोटाळा होण्यापासून वाचवलायस तू. तुझ्यामुळे त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान टळलंय सचू. त्यांचं विशेष लक्ष असणारच ना तुझ्याकडे. मला जरा वेगळं वाटतं रे ते. काही वेगळं वगैरे नाही, आणि वेगळं वाटत असेल ना तर मग तू लकी आहेस. तुला सांगतो सचू, एकबोटे सरांसारखे बॉस आहेत ना माझे, म्हणून 22 वर्ष आनंदाने काम केलं मी त्या ऑफिसमध्ये. छान वाटतं रे, म्हणजे ऑफिसला जावंसं वाटतं. चांगला बॉस मिळणं सगळ्यांच्या नशिबात नसतं बरं का सचू. आणि जर तसं आपल्या नशिबात आहे तर मग आपण भाग्यवान आहोत, कळलं का? दादा कसं सांगू तुला आता, रिया मॅडमचं वागणं तुला वाटतंय तसं नाहीये, काहीतरी गडबड आहे.